लोणी, श्रीरामपूर, वडाळा, नांदूर, खंडाळा येथे 39 वर्ष कालवा निरीक्षक म्हणून सेवा देणारे बाबासाहेब गोरे यांचा सेवापूर्ती सोहळा राहाता तालुक्यातल्या नांदूर येथे मोठ्या आनंदात नुकताच पार पडला। यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे। जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठबळामुळे परिसरात यशस्वी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे देखील सहकार्य लाभले। याबद्दल बाबासाहेब गोरे यांनी विखे कुटुंबियांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानले। 39 वर्ष सेवा देताना अहिल्यानगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मिळालेला सन्मान आणि श्रीरामपूरला असताना पाटबंधारे विभागाचे सचिव त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा सन्मान आणि उपविभागात प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा सन्मान ही त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल होती। सन 2015-16 साली परिसराला बिकट पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं, परंतु बाबासाहेब गोरे यांच्या अचूक पाण्याच्या नियोजनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची झळ पोहोचली नाही। त्यामुळेच परिसर टँकरमुक्त राहिला। सर्वच घटकातील शेतकऱ्यांपर्यंत कालव्याचं पाणी कसं पोहोचेल याकडे बाबासाहेब गोरे यांचं विशेष लक्ष होतं। त्यांच्या या कार्यामुळे शेतकऱ्यांसह गावाच्या विकासात नक्कीच भर पडली आहे, असं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाप्रसंगी केलं। आज आपल्या गावातील गोरे साहेब म्हणून आपल्याला जे कॅलेंडर होते त्यांनी भरपूर अशी आपल्याला सेवा दिली। गावात पाणी दुष्काळ असताना पाणी केलं, काही गोष्टी अखत्यारीत नसल्या तर मग आपल्याला सांगायचे तुम्ही नामदार उभारून घ्या ना भाऊ, पण त्यांनी अशी हायवे हा विषय कधी केलेला नाही चारीच्या बाबतीत आणि नेहमी संपर्कात असायचे ग्रामपंचायतच्या वगैरे। ग्रामपंचायतने त्यांना सहकार्य केलं, पट्ट्या भरणे असो काही असो, कधी लेट झालं तर त्यांनी ते समजून घेतलं आणि कोणाला शेतकऱ्याला अडवणूक हा प्रकार त्यांनी कधी केला नाही आणि गावाच्या दृष्टीने त्यांनी फार चांगली म्हणजे फार त्यांच्या आयुष्यात आपल्या आजपर्यंत जेवढे कॅलेंज पटवून गेले त्यांच्यात सगळ्यात जास्त चांगली सेवा देणारी म्हणून गोरे साहेबांचं नाव म्हणून करता येईल। तरी अशा व्यक्तीला पुढील आयुष्यात मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द जवळजवळ 20-21 वर्ष झाली नाही खंडाळ्यात देऊन 20-21 वर्षापासून त्यांनी खंडाळा गावाला आणि नांदूर गावाला जी सेवा दिली, अशी कॅनल इन्स्पेक्टर म्हणजे गोरे साहेब त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। त्यांचं भविष्य सुखाचं समृद्धीचं भरभराट जावं ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द। आपल्या गावाला लाभलेले कॅनल इन्स्पेक्टर बाबासाहेब गोरे पाटील यापूर्वी त्यांनी आपले पूर्वीचे बनसोडे भाऊसाहेब यांना सांगितलं मला नांदूरला घ्यायला प्रयत्न करा। त्यांनी सांगितलं, मग विस्तारला सांगून नामदार सगळं बोलून वगैरे आणि ते म्हणे एकदम चांगला माणूस आहे तुम्ही, आपला माणूस आहे घ्या। मग आम्ही त्याप्रमाणे मागणी केली आणि नामदार साहेबांनी आमची मागणी मान्य केली आणि त्याप्रमाणे त्यांनी जसं बनसोडे भाऊसाहेब सांगितलं आणि नियम अटी सगळं घालून शांततेत प्रत्येकाचं भरणं कसं होईल पाहणं, शेवटच्या टोकावरून पाणी जाणं, प्रत्येक वेळा तळे भरणं आणि लहान मोठ्या सगळ्या शेतकऱ्यांचे भरणे केलं। हा मोठा आहे तो लहान आहे त्याचं ठेवून बेस्ट असं काही भेदभाव केला नाही, जसं बनसोडे केलं नाही तसं गोरे भाऊसाहेबांनी पण केलं नाही आणि त्यामुळे गावचा विकास झाला। विकास कसा झाला तर वेळोवेळी आपल्याला पाणी मिळत गेलं। जर पाणी नाही मिळत तर आपण किती कष्ट करणारे असो किंवा किती त्रास घेऊन शेती करणारे असो, पण जर निसर्गाने साथ आणि पाणी साथ नाही मिळत तर आपण काही करू शकत नाही। अशी मोलाची साथ त्यांनी आपल्याला त्यांच्या 10 वर्षाच्या आयुष्यात आपल्याला दिली। त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटी जावं, त्यांना आयुर्वेद लाभो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपली त्यांना विनंती करतो आपण सत्कार स्वीकारावा। तेव्हा आपली पूर्ण केली आणि तसंच आता आपले आदरणीय दत्तात्रय पाटील गोरे साहेबांनी सांगितलं का नांदूर गावला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरभरून देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर भरभरून देण्याचा प्रयत्न केला। कारण कसं आहे यामध्ये जेवढं ग्रामस्थांचं सहकार्य असतं ना तेवढं त्या पदाला न्याय देण्याचं काम गोरे साहेबांनी केलंय आणि सरपंचांच्या कालावधीत असेल आपले चेअरमॅनच्या कालावधीत असेल त्यांनी एकही असं आपलं रोटेशन झालं नाही का आपले तळे भरले नाही। पाटील बरोबर का प्रत्येक रोटेशनला आपले सर्व तळ भरण्याचं काम केलंय आणि आपलं पंचकृषी असेल तर त्यांच्या कारणे सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलंय आणि खरोखर ही 38 वर्ष सेवा देत असताना गोरे साहेब नांदूर ग्रामस्थांच तुम्हाला फुलाची पाकळी सर्व बाबतीत सहकार्य लाभलेले आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सर्व बाबतीमध्ये मोलाचं मार्गदर्शन आणि आमचं सुजलाम सुफलाम करत असेल। नांदूर राजुरी या तुम्हाला मी खंडाळा ग्रामस्थ आणि खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य
आरोग्य चांगलं जावं आणि त्यांच्या हातून अजूनही गावाची चांगली सेवानिवृत्तीनंतरही घडवं हीच परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. बाबासाहेब गोरे यांच्या मुलानं एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून तो मंत्रालयात ग्रामविकास विभागात कार्यरत आहे, तर मुलीनं इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेऊन ती नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सुनबाई हिनं दंतचिकित्सा विभागात एमडी पदवी घेतली असून गोल्ड मेडल मिळवलं आहे. पत्नी ही गृहिणी असून तिचं पाठबळ नेहमीच गोरे यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्व यशामागे शेतकऱ्यांचे निस्वार्थ सेवा केल्याने त्यांना मिळालेला आशीर्वाद असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, यलम पाटील, पुरुषोत्तम प्रल्हाद पाटील गोरे, माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन गणेश कारखाना दत्तू पाटील गोरे, मुंडे पाटील, भदे पाटील, गोरे पाटील, सोडणार पाटील, उपस्थित सर्व चवळी सदाफळ पाटील, उपस्थित सर्व ग्रामस्थ, नांदूर खंडाळा ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तुम्ही माझा आज जो सत्कार ठेवला, प्रथम मी तुमचा सर्वांचा फार फार आभारी आहे, ऋणी आहे. या ऋणातून मी केव्हाही मुक्त होऊ शकत नाही. कारण मला आता माझ्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ 38 वर्ष 11 महिने सेवा केली. म्हणजे माझा पूर्ण कार्यकाळ झाला. त्याच्यातला बराचसा कार्यकाळ दोन्हीला झाला, श्रामपूरला झाला. तर दोन्हीचं 2 चालीला नामदार साहेबाच्या चालीवर माणूसच टिकत नव्हते आणि तिथं काय व्हायचं, हे असंच कार्यकर्ते जास्त झाल्यामुळं शिस्त नव्हती राहिली. मग ते आमच्या साहेबांना काय नामदार साहेब आम्हाला एक चांगला माणूस द्या. मला तुम्हाला सांगतो, श्रीरामपूर स्पेशल दोन्हीला त्यांच्या चालीवर नेलं. आता मी साहेबांना सांगितलं आमच्या मी काम करल, पण आता याशी फोन आल्यावर कसं काम करायचं. तेवढं तुम्ही तुमच्या प्रमाणे शिस्त पाळा, तुम्हाला काही आमची काही अडचण येणार नाही. मग तिथून नामदार साहेबांचं भरणं, आमदार साहेबांचं भरणं, हे सर्व असे VIP भरणे. पण मी जी शिस्त लावली, आता जशी आपल्या चालीला मी हजर झाल्यानंतर डायरेक्ट पाणी टेलला नेलं, टेल टू हेड अशी माझी सिस्टीम होती पाण्याची. आणि त्याच्यातून कोणताही प्रकारचा माणूस असो, कार्यकर्ता असो, गोरगरीब शेतकरी असो, मी कधी असा भेदभाव केला नाही पाणी देताना. आणि मग नामदार साहेबांनी त्याच्यानंतर मला 3 रोटेशन नंतर मला बोलवलं होतं तिथं वाड्यावर. मग मला त्यांनी शाबासकी दिली, ते म्हणे असे सुरेख काम केलं. अण्णासाहेबांनी पण माझं डेप्युटी म्हणजे सांगितलं, कौतुक केलं. अशाप्रमाणे मी एक काय केलं, आता सुरुवातीला 5 सालीला हजर झाल्यानंतर दत्तू पाटील पाणी काढलं आवाळे फाट्याला, ते मला म्हणे मला पाणी पाहिजे. आता मी म्हणलं बघा, पाणी मी सर्वांना देणार, फक्त माझ्या सिस्टीम प्रमाणे देतो, याच्यात तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते म्हणे माझं भरणं राहिलं, मग काय म्हणलं त्याने मला जबाबदार तुम्ही, मग नंतर मला आमदार साहेबांपुढे न्यायचं, तुमचं भरणं राहिल्यानंतर चालेल. त्यांनी पण माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आजपर्यंत मी 10 वर्ष जवळजवळ नांदूरमध्ये सेवा केली. आतापर्यंत त्यांनी मला कधी पुन्हा म्हणले नाही मला पाणी का मिळत नाही किंवा माझं मला कधी मिळत. ते फोन केला, त्यांना पाणी मिळणार, भरणं व्हायचं, बरोबर काही पाटील. म्हणजे कोणत्याही प्रकारचं मी असं हा शेतकरी इकडं असा कोणताच भेदभाव केला नाही. आणि त्या सर्व तुमच्या सर्वांचे मला विशेष म्हणजे विशाल भाऊ पाटील यांनी सर्वांनी मला अतिशय ग्रामपंचायतीने फार सहकार्य केलं. कोणते काम असो, मी जर विशाल भाऊ आलो म्हटलं असं असं काम होते किंवा एखादी आमचे अधिकारी येणार असते, ते लगेच 5-25 शेतकऱ्यांना फोन करून लगेच बोलावणार, तिथं आमची सभा होणार, कोणती सभा असो, दादा राहायचे उपस्थित. असं मला फार फार म्हणजे माझ्या आयुष्यातलं नांदूरगावनी मला फार दिलं आणि ह्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. आता एकच सांगतो, याचं फळ, आता माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला, मंत्रालयाचा MPC सुटला, तो मंत्रालयात आता ग्रामविकास. त्याच्यानंतर माझी सुनबाई MD करत होती नागपूरला गव्हर्नमेंट कॉलेजला. तर काल संध्याकाळी 7:30ला तिचा रिझल्ट लागला MDचा. ती महाराष्ट्रात टॉपर आली आणि गोल्ड मेडल मिळालं. असं म्हणजे ह्या कामाचं फळ, जे मला मी जे प्रामाणिकपणाने काम केलं त्या कामाचं मला फळ मिळालं, एवढं बोलून माझे समज. कार्यक्रमास गणेश कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम गोरे, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत गोरे, सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे अध्यक्ष विशाल गोरे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गोरे, सुनील सोडणार, मनोज बोधक, ज्ञानदेव कडनोर, लक्ष्मण सोडणार, ज्ञानेश्वर सोडणार, भाऊसाहेब भदे, शशिकांत येलम, शिवाजी गोरे, अशोक गोरे, नानासाहेब गोरे, बाबजी ढोकचवळे, सर्जेराव मुंडे, महेश ढोकचवळे, संजय बोरकर, मचिंद्र घोरपडे, माणिकराव गोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता.